Oh, fish on. Things are getting narrow now. Crazy. बरेच आत आले. हो. हे बघा, हे पूर्ण काट्याचं झाड आहे. नाईस हा. खूप एरिया आहे. जिथून आता तितकी ही वळून आली आहे. हा पूर्ण खाडीचा प्रॉपर एरिया. आणि मी एक्सपेक्टेड नव्हतो की असं काहीतरी होईल लगेचच. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. मस्त सकाळ झाली. आम्ही ॲक्च्युली हा प्लॅन केला की 2 दिवस आहे ना प्रॉपर ऊन पडत होतं. मी बोललो ह्या विकेंडला आपण बाहेर पडूया आणि काहीतरी डेफिनेटली हुकअप करायचा प्रयत्न करूया. आज असं झालं की आम्ही जस्ट निघत होतो, तयारी सगळी झालेली आणि निघालो आणि तेवढ्यात धो पाऊस. मागे तुम्ही रस्ता बघता तर पूर्ण ओला झालेला आहे. तर एनिवेज पण प्रवास हा कंटिन्यू होणारच आहे नो मॅटर व्हॉट. पाऊस पडू दे किंवा ऊन असू दे. तर वातावरण ओव्हरऑल मस्त झालं आहे. थोडं क्लिअर आणि थोडं क्लाउडी आहे. तर लेट्स सी, होपफुली काय ना काहीतरी कॅच होणार आहे. सो आज आपण मोस्टली स्पिनिंग करणार आहोत. बेट फिशिंग आज तर नाही होणार आहे डेफिनेटली. आता पाणी क्लिअर होत चाललं आहे त्यामुळे. तर आता आपण हा प्रवास इथून सुरू करूया आणि स्पॉटला जाऊन तो किती एक्साइटिंग आहे आणि आज काय धमाल होते ते बघूया. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आणि दुपारची वाट लागलेली आहे उन्हाने पूर्ण. झालं असं की आम्ही सकाळी प्रवास चालू केलेला होता लवकरच. एका स्पॉटला गेलो पण एवढा रफ समुद्र आहे की सध्या कुठल्याही रॉक्सकडनं कास्ट करणं खूप जास्त रिस्की पण होतं आहे आणि पॉसिबलच नव्हतं ते. तर त्यासाठी आपण विचार केला की चला आता तसे पण बाहेर पडलोच आहे तर अशा ठिकाणी जाऊया जिथे आपण काही ना काहीतरी कॅच करायचा प्रयत्न करू शकतो. मग ते छोटे स्नॅपर्स झाले किंवा ट्रिव्हेलीसाठी आपण ट्राय करू शकतो. तर असे जे क्रीक आणि जे बॅकवॉटरचे एरिया आहेत तिथे आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आणि आता हा प्रवास आहे. इथे समोर एक छोटा ब्रिज आहे जिथून आपण येत होतो. तर त्या ब्रिजकडे आपण जाऊया, तिथे काही कास्ट करूया, बघूया काय हुकअप होतं आहे काय. आणि हा मूव्हिंग फॉरवर्ड ब्लॉग टाईप आहे. आपण जात राहणार, एका ठिकाणी थांबणार नाही कारण थांबण्यासारखी परिस्थिती नाही आहे. मगाशी आम्ही आलो आणि कास्टिंग सुरू केलेली होती ऑलरेडी. तर तोपर्यंत जवळजवळ 10 ते 12 वेळा गोप्रो ऑलरेडी बंद पडलेला आहे गरम होऊन. आत्ता ही सेकंड बॅटरी आहे आणि होपफुली अजून तो रेकॉर्ड करतो आहे. तर बघूया. आता आपण इथे बाईक पार्क केलेली आहे समोर या ब्रिजवरती छोट्याशा आणि इथूनच आपण जवळपास कास्ट करून बघणार आहोत आणि बघूया काय हुकअप होत आहे ते. असं वाटतंय काय ना काहीतरी डेफिनेटली लागेल. ॲक्टिव्हिटी आहे, बरीचशी ॲक्टिव्हिटी आहे. जर तुम्ही बघाल तरी कंटिन्यू पाण्यावर काय ना काय. हे बघा समोरच आता हे बघा कंटिन्यू ॲक्शन चालू आहे. ह्या ॲक्च्युली छोट्या कोकर एकदम बारीक आहेत पण त्यासोबत काय ना काहीतरी इथे असू शकतं जे एक डिसेंट साईज आपल्याला पकडता येईल. तर स्टे ट्यून राहा. आय थिंक हा व्हिडिओ छोटा होणार आहे पण डेफिनेटली आपण त्याला व्हॅल्यू ॲड करायचा प्रयत्न करणार. त्याला होईल तेवढी फिशिंग आपण करायचा प्रयत्न करणार आहोत. तर लेट्स सी या व्हिडिओच्या एंडपर्यंत आपण कुठे पोचतो आणि आपल्याला काय काय कॅचेस होत आहेत ते. चला. इथे जे हुकअप होत आहे ना त्याच्यावर ठरव. तू सावलीत बस थोडं. तर चला बघूया आता काय कॅच होते आपल्याला. फुल डिप करूया जिगला पूर्णपणे. याला एक ट्रेबल लागला आहे खाली, फक्त असे स्टूक नाही आहेत. मलेट खूप आहेत, निडल आहेत बरेचसे. ते बघितलं अटॅक करतात. बेबीज आहेत छोटे निडल फिश आणि छोट्या कोकरीचे. हो काय माहिती.
Oh, fish on! Crazy! Nice one, man. Not bad, not bad. सही आहे. हे बघा, टाइमपासमध्ये स्नॅपर लागलेली आहे इथे. क्रेझी वन. हे बघा, नॉट बॅड. मस्त ओढलेली आहे. सो आता आपण ही रिलीज करणार आहोत. मस्त छोटीशी एक स्नॅपर आपल्याला मिळाली इथे. कॅच अँड रिलीज. नाईस हा. फिश ऑन. क्रेझी व्ह्यू आहे. मस्त वाटतंय. त्यात थोडं रिलॅक्सिंग म्हणजे कसं आल्यापासून आत्ता जरासा एक ढग आला आपल्या प्रोटेक्शनसाठी या बाजूला, त्याच्यामुळे थोडीशी सावली भेटते. त्यासोबत वातावरण जबरदस्त आहे. मस्त वाटतं आहे. उन्हाने जायला होतं आहे पण वारा आहे त्याच्यामुळे थोडं थंड आणि थोडा बेटर फील तर आहेच ऑब्व्हियसली. या साईडला मागे आता दीप्ती कास्ट करते. तर असं आम्ही ॲक्च्युली दोन्ही सेटअप जोडलेले नाहीत, एकच आहे. तो जो छोटावाला आहे त्याच्यावर आम्ही टाईमपास करतो इथे. पुढचा मे बी ब्रिज थोडा मोठा असू शकतो, तर तिथे बघूया. तिथे माईट बी दोन्ही जोडावे लागतील असं वाटतं आहे. बघूया. कधी कधी अशा ठिकाणी ना तुम्हाला म्हणजे असं एकदम खूप छोटा स्पॉट असतो, पण बऱ्याचदा इथे एखादा मोठा स्नॅपर पण येऊन बसलेला असू शकतो. तर आम्ही तर डेफिनेटली हे नेहमी ट्राय करतो. कुठली पण छोटासा एखादा स्पॉट जरी भेटला तरी 2 कास्ट तर बनत आहे. खाली पूर्ण ग्रंटर आहेत, छोटे छोटे ग्रंटर आहेत आणि मलेटची छोटी पिल्लं आहेत. त्यासोबत इथे काही मोनो एंजल्स वगैरे पण बघायला मिळतात आपल्याला. तर हे पाणी तितकंसं क्लिअर नाही आहे, नाही तर आपण कॅमेरा डिप करून तुम्हाला दाखवलं असतं आतमध्ये काय काय आहे ते कास्ट नाही करायचे. आपल्याला पुढे मूव करत राहायचं आहे. कारण काय होणार, दुपारची वेळ जर एकदा आली ना की मग इथे थांबणं खूप असह्य होतं. ऑलरेडी इथला एक व्लॉग आहे जो व्हिडिओच्या शेवटी मी आय बटनला देतो, नक्की चेकआउट करा. काही कॅच नाही काय नाही, फक्त फुल डे एक्सपिरियन्स आहे. कुर्ली बघ एवढी आहे ही बघ. हां, मोठी कुर्ली आहे. दिसते का तुम्हाला? कॅमेरामध्ये मी झूम करून दाखवतो. ही बघ इथे ह्या दगडाकडे आणि मी जाऊ नाही शकत इथे. हां, पूर्ण एरियामध्ये सगळ्या किनाऱ्यानं जिथे पाणी कमी होतं ना त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी कंटिन्यू चालू आहे. पुन्हा सावली आलेली आहे. छोटे छोटे कोकर आहेत, छोटे छोटे मासे आहेत जे कंटिन्यू फीडिंग करत आहेत. मस्त आहे. खूप जास्ती मजा आलेली आहे. हा जो एक्सपिरियन्स आहे जिथे आपण फिरून फिरून कॅचेस घ्यायचा प्रयत्न करतो आहे. मासा लागेल की नाही लागेल माहीत नाही, पण आपण तिथे फिरायचा प्रयत्न करतो आहे. एक्सप्लोअर करून ती जागा, तो एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. तर आत्ता आलो इथे, काही कास्टच गेले ना थोडेसे, जसं टाईमपास चालू होता त्यात एक छोटीशी अशी स्नॅपर लागलेली तिला आपण रिलीज केलं इथे. तर इथून आता हा जो ह्या ब्रिजचा प्रवास आहे इथे थांबला, म्हणजे आत्तासाठी फक्त. पुन्हा येणार आहोत परत कधीतरी, मे बी कधी माहीत नाही. तर आत्ता आपण जाणार आहोत ते म्हणजे ह्या दिशेने मागे या साईडला समुद्र आहे, त्याच्यामध्ये एक ब्रिज आहे. तर तिथे जाऊया आणि तिथे बघूया काय लागतं आहे ते. ओव्हरऑल दुपारची ॲक्टिव्हिटी क्रेझी हॉट आहे, कारण अक्षरशः कंटिन्यू फिडिंग चालू आहे सगळीकडे. तर हा छोटा ब्रिज आहे. आम्ही अशी चर्चा करतो की इथे जर एवढी ॲक्टिव्हिटी होत असेल तर तो तर थोडा मोठा आहे. तर तिथे ॲक्टिव्हिटी असेल किंवा नसेल ते आता आपण तिथे जाऊन बघूया आणि बघूया काय अजून हुकअप होत आहेत ते. क्रेझी. हा बघा, आता हा सावलीचा पॅच आहे, मध्ये मध्ये रस्ता खूप सुंदर आहे आणि मस्त वाटतं आहे. त्यासोबत जरा आता बाईक चालू केल्यामुळे वारा पण सुरू झाला यायला, भारी वाटतं आहे. हे पॉईंट ऑफ रिलॅक्सेशन आहे आमच्यासाठी सध्या, राईड करणं. थांबताना फक्त एकच काम आहे की फिशिंग करायची आहे, कास्ट करत राहायचं आहे आणि मग परत बाईक काढून वारा खायला सुरू करायचं आहे. तर तसाच काहीतरी हा प्रवास आहे. बघूया आता तिथे कधी पोचतो आहे ते. मोठी घोरपड होती, सही आहे. एकदम शेजारी ना आमच्या एक चांगल्या साईजची घोरपड होती. आता जस्ट मी अंदाज आला मला म्हणून मी कॅमेरा चालू करायला गेलो आणि आता ते जास्ती करून ह्याच्यावर बसलेले असतात ऊन खायला. बघूया पुढे दिसते काय कुठे. एकदम निमुळत आहे रस्ता आणि चिखलमय झाला आहे मध्येच. बोल निघतो की नाही आपण.
निघालो. फुल ऑन क्रेझी रस्ता आहे. ऑलमोस्ट ही पायवाट आहे. 1-2 ठिकाणं आहेत जिथे बाईक वळवता येईल मागे, बाकी दोन्ही बाजूला खाड्या आहेत जबरदस्तवाल्या, आणि त्यात काटेरी झाडं पूर्ण भरलेली आहेत. तर आम्ही जवळजवळ पाय वर करूनच चालतोय. बघूया लवकरच पोहोचू आपल्या स्पॉटला असं वाटतंय. आहे कूल. खूप आत आलोय आपण, है ना? बरेच आत आलं. ओ हो, हे बघा, हे पूर्ण काट्याचं झाड आहे आणि ह्या बाजूला देखील काटे आहेत. वाव, दॅट सुपर क्रेझी. बघूया आपण ह्याच्यातनं न फाटता निघतोय का. ओके, जास्ती नाही लागलेत काटे पायाला, थोडेसेच. लागला. ओके, चला, भाग 1 समाप्त. इथे असं मेन म्हणजे काय आहे, एका बाजूला कुठे काटे असणार ना, एवढ्या झाडीतनं समजत पण नाहीत. पाय टाकतच जावं लागतंय. आपण आलो होतो डिसेंबरच्या दरम्यान, अलीकडे आलेलो, बरेच अलीकडे होतो. त्यावेळेला इतकं उन्हाळा होता व्यवस्थित, तर सगळं गवत रानबीन सगळं सुकलेलं होतं. आता हा जो टाईम आला हा म्हणजे एकदम बहरलेला टाईम. थिंग्स आर गेटिंग नॅरो नाव. असं वाटतंय. जबरदस्त काटे लागले. आता मगासपर्यंत आपल्याला आजूबाजूला पाय ठेवायला जराशी जागा होती, आता ती जागा गेलेली आहे. आता सरळच काय ती वाट लावायची कामं. वो, इनसेन. दिस इज सिक मॅन. हा तो ब्रिज नव्हता. आम्ही एक चांगला डिसिजन घेतला की त्या स्पॉटला जर जायचंच आहे पण आपण गाडी न घेता आपण चालत जाऊया. कारण जर त्या स्पॉटला आपण नाही पोहोचू शकलो आणि काही कारणाने जर वळवावी लागली तर परिस्थिती अशी आहे की ह्या बाजूला तुम्ही बघतात ना, ही पूर्ण खाली खाडीत जाते, म्हणजे वळवायला गाडी जागा नाही आहे. तर सरळ येत असाल तर हरकत नाही, येऊ शकतो त्यासाठी. आणि थोडंसं माईट बी 5-10 मिनटाचं अंतर असेल, बघूया. अजून मला नक्की माहिती नाही ते एरिया कुठे आहे तो. आणि पुढे तर वाट ऑलमोस्ट बंद पण होत चालली आहे बघा. इथे रस्ता ऑलमोस्ट जवळजवळ बंद होत आला आहे, म्हणजे वस्ती येणारी लोक वगैरे कमीच असावीत. पण मस्त आहे, एरिया क्रेझी आहे. ओके, आलो आपण. गुड डिसिजन की आपण गाडी इथे घातली नाही, कारण हा बघा हा मागचा एरिया आहे. जेव्हा आता दीप्ती ही वळून आली आहे, हा पूर्ण खाडीचा आहे प्रॉपर एरिया. आणि आम्हाला असं वाटलेलं की हा एरिया माईट बी 5 ते 10 मिनटं अजून अंतरावर असेल, पण तसं नसून हा खूपच जवळ आहे आणि अतिशय सुंदर स्पॉट आहे.
जसे मला ब्रिज नेहमीच आवडतात तसाच हा एक आवडीचा ब्रिज बनू शकतो. क्रेझी जबरदस्त आहे ना. मस्त. एवढी मेहनत करून फायनली आपण एका चांगल्या स्पॉटला पोहोचलेलो आहोत. आणि इथे बरंचसं आहे खेळायला. आपण जर स्पिनिंग करत असू ना बराचसा एरिया आहे. आता पाणी तर इथे भरतंच आहे अजून, तर भरपूर राईड आणि भरपूर टाईम आपल्याकडे. इथे खाली मलेट्स आहेत काही फिरताना बघायला मिळतात. मस्त आहे. एरिया इज गुड. काय म्हणते? हां तिथे समुद्र आहे आणि ह्या बाजूला पूर्ण हे मॅनग्रूव्ज आहेत. डेप्थ तसे खूप नाही वाटत आहे, पण मासे असावेत असं वाटतं आहे. अंदाज आहे त्या प्रकारचं स्ट्रक्चर तुम्हाला पुढे रॉक्स बघायला मिळत आहेत ना, तर त्याच्यावरनं तरी वाटतं असं. ओके, अमेझिंग. तर कसा वाटला हा प्रवास? हे जे छोटंसं ॲडव्हेंचर आपण करायचा एक प्रयत्न केला, तो कसा वाटतो आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हा स्पॉट कसा वाटतो आहे ते देखील सांगा. आणि जर तुम्ही ह्या स्पॉटवर आलेला असाल ना तर फार काही करू नका, फक्त एक थम्सअप टाका की जबरदस्त आहे हा स्पॉट, बस. म्हणजे आम्हाला एक हिंट मिळेल की तुम्ही आलेला होतात आणि इथे चांगला रिपोर्ट देतो. इथे वरचेवर आम्ही येऊ शकतो आणि त्याच निमित्ताने कधीतरी आपलीही भेट होईल. लेट्स सी. तर आता आपण अजून वेळ इथे न काढताना आपण सरळ कास्टिंग सुरू करूया. दोन्ही सेटअप जोडलेले आहेत ऑलरेडी. तर बघूया आता काय हुकअप होतं ते. व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? हे बघा, पहिलीच कास्ट इकडे. 9 सेकंड फक्त रेकॉर्ड झालेले आहेत. पण एनिवे झाले ते झाले, कारण मी एक्सपेक्टेड नव्हतो की असं काहीतरी होईल लगेचच. क्रेझी वन मॅन. छोटीशी साईज आहे, सेम आय गेस सेम साईज आहे जी आपल्याला त्या ब्रिजला लागली तीच साईज आहे. इन्सेन कॅचेस. ओके ओके, यू आर गोइंग बॅक. मस्त कलर आहे, मस्त साईज आहे. गो. हो प्रिटी ॲग्रेसिव्ह. अक्षरशः लुअर असं पडलं आहे आणि आय थिंक दीप्ती कोणाशी फोनवर बोलत होते तेवढ्यात तो बोला, अरे फिश ऑन लागला मासा. मग मी कॅमेरा चालू केला आहे. क्रेझी हिटिंग मॅन. मगाशी पण तेच झालं, आता पण तेच. तर अजून प्रयत्न करणार आहोत. हो, फॉलो क्रेझी फॉलो. छोट्या कोकर आहेत जे फॉलो करतायत लुअरला आहे बघा इथे. ओ क्रेझी मॅन. मस्त फील आहे. ओके, नॉट बॅड. खाली कोकर आहे, मोठी कोकर आहे. जिग मारून बघूया. खाली कोकर आहे, चांगली साईजची कोकर आहे आणि पालू देखील आहेत. छोट्या जिग मारून बघूया. आणि त्याच्यावर काय काम झालं तर मजाच येईल. फॉलो करते पूर्ण.
फिश ऑन फिश ऑन फिश ऑन. काटा असतो त्याला, ते याला काटा असतो. नाही हा नाही हे आला फिश आला. हे बघा आजची पूर्ण वर्सटाईल ओपन आहे. या जिगवर आपल्याला हा छोटासा ग्रंटर लागला आहे, विच इज क्रेझी अँड क्यूट ॲट द सेम टाईम. मस्त कलर आहे ना. ह्याच्यातला एक मोठा आपण पकडलेला होता. कॅच अँड रिलीज. तो जेव्हा ग्रंटर आम्ही पकडलेला ना त्यावेळेला असं वाटलेलं की एवढे मोठे पण ग्रंटर असतात. शपथ. आतमार बघूया काय ना काहीतरी हुकअप होत राहणार आहे. एवढे असलो आत इथे तिथून आलाय. साईज बघा मस्त साईज आहे. हां हां जबरदस्त साईज आहे. आणि कॅच अँड रिलीज. अरे गेला 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 बाहेर आला. कुठे गेला. हवा हवा हवा. आउट्रो आहे मित्रांनो. खूप जास्ती आळस आलेलं आहे. ट्रस्ट मी एनर्जी पूर्ण ठेवायचा प्रयत्न करतो आहे, पण असं आलं की जे सकाळी 2 पटापट लागलेले मासे ते इतके पटापट लागले की त्याच्यानंतर ना स्ट्राईक होती ना मासे होते. हां पण एक आहे की छोटे छोटे मासे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला दिसतच होते कंटिन्यू कुठे ना कुठेतरी. सो तो एक भाग होता आजच्या ह्या प्रवासातला. आणि असे बरेच मॅनग्रुव्सचे छोटे छोटे ब्रिजेस आहेत किंवा छोटे छोटे एरियाज आहेत जिथे आपण पुढे प्रवासात जाणारच आहोत. त्यासोबत आता एक चांगली गोष्ट काय आहे की आता हळूहळू सीझन ओपन होत आहेत. जे पाणी क्लिअर होतं आहे हळूहळू उदान पण कमी होणार आहे. आता जे काही ठिकाणी लाटा अजूनही बसतात तर ते एकदा कमी झालं आपण मोठ्या गेमसाठी मोठ्या फिशिंग टार्गेटसाठी आपण ऑब्व्हियसली धावणार आहोत. तर बघूया तोपर्यंत काय होतं आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनला सांगा. हलका फुलका फिशिंग व्हिडिओ असं म्हणूया आपण याला. सो आत्ता आपण इथेच हा व्हिडिओ थांबूया आणि पुन्हा भेटूया एका धमाल ॲडव्हेंचर्स आणि फिशिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा. येस बाय.